करतोय. मला आता ज्ञानोबा दिसत नाहीत, मला तुकोबा दिसत नाहीत. याच कोवळ्या कड्यांमधनं उद्याचे ज्ञानोबा तुकोबा उभा राहतील, ज्ञानाची कीर्ती संपादन करतील आणि उद्याचा समाज, उद्याचं राष्ट्र घडवायला बाहेर पडतील. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पण ते पवित्र कार्य करतात. आतापर्यंत जी माणसं मोठीच आहे, ज्यांनी तुमच्या माझ्या पुढे आदर्श उभा केले, ही माणसं आभाळातनं असामान्य म्हणून पडली नाही, ती सामान्यच होती. तुमच्या आमच्या सारखेच त्यांचेही वडील होते, त्यांच्याही घरामध्ये गरिबी नंदत होती, त्यांच्याही वाट्याला संघर्ष येत होता. पण निवड स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर या माणसांनी अनेक विक्रम रचत स्वतःचं कर्तृत्व उभा केलं आणि इतरांसाठी ते प्रेरणा म्हणून उभा राहिले. आम्हाला आज काय करायचं असेल तर आम्हाला आमचं रूप प्रेरणा म्हणून, आदर्श म्हणून इतरांच्या पुढे उभा करायची गरज आहे. खरं तर वॉरन बफे नावाचे एक उद्योगपती आहे. एक युवक त्यांच्याकडे त्यांची सही मागायला गेला आणि वॉरन बफेनं सही द्यायच्या ऐवजी त्या युवकाच्या कागदावर लिहिलं, दुसऱ्यांच्या मागे सह्या घेत फिरण्यापेक्षा स्वतःला एवढा मोठा बनव की लोक तुझी सही घेण्यासाठी तुझ्या मागे फिरतील. आणि त्या पोरानं त्या दिवसापासून ठरवलं, आपण आता कुणाच्या सह्या घ्यायच्या नाही, आपण सहीसाठी कुणाच्या मागे फिरायचं नाही. आता आपल्या मागे आपली सही घ्यायला लोक फिरली पाहिजेत आणि त्या जिद्दीतनं तो उभा राहिला. त्याची परिस्थिती कशी होती माहिती आहे? एका सरकारी दवाखान्यात त्याचा जन्म झाला, पण दवाखान्यातली औषधं घेण्यासाठी सुद्धा त्याच्या आई वडिलांकडे पैसे नव्हते. त्या दवाखान्यातला फ्लॉवर पॉट त्याच्या आईकडनं फुटला. तो फ्लॉवर पॉट भरून देण्या इतकी सुद्धा ऐपत त्याच्या आई वडिलांची नव्हती. त्याचा जन्म झाला आणि त्याच्या आई वडिलांनी डॉक्टरांना सांगितलं, आम्हाला हा मूल झालाय खरा, पण याला सांभाळायची आमची ऐपत नाही. एकतर याला कुठल्या तरी अनाथालयात टाका, नाहीतर कुणाला तरी दत्तक द्या. आम्ही याला घरी घेऊन जाऊ शकत नाही. त्या डॉक्टरनं त्यांची गरिबी पाहिली, परिस्थिती बघितली. जन्माला आलेल्या बाळाला ते सांभाळू शकत नाही, ते त्यांच्या लक्षात आलं. आणि एका राजदूताला त्या बाळाला दत्तक देण्यात आलं. गरिबाच्या घरचं हे पोर राजदूताच्या घरी मोठं व्हायला लागलं. खरं तर 2.5 वर्षाचा असताना तो इमारतीच्या पायरीवरनं गडगड 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 खाली कोसळला. एका प्रचंड मोठ्या तांब्याच्या भांड्याला थटला, खाली पडला. त्यावेळी या पोराला काही खर्चटलं नव्हतं, पण तांब्याच्या भांड्याचे मात्र 2 तुकडे झाले होते. इयत्ता 7वीच्या वर्गात तो 8 वेळा नापास झाला. त्याला अभ्यासाची आवडच नव्हती. त्याला तलवारबाजी, लाट्या काट्या, खेळ खेळणं या सगळ्या गोष्टी आवडायच्या. चित्रपट बघायचं वेळ त्याला प्रचंड होतं. आपल्याला चित्रपट बघायचा म्हणून तो एकदा चित्रपटगृहात गेला आणि तिकिटासाठी पैसे नव्हते, म्हणून चित्रपटगृहाच्या बाहेर तो डोक्यावर उभा राहिला, पायावर नव्हे, डोक्यावर उभा राहिला, डोकं खाली आणि पायवर. कुठपर्यंत? जोपर्यंत चित्रपट पाहण्यासाठी तिकिटाचे पैसे गोळा होत नाही तोपर्यंत तो डोक्यावर उभा राहिला. चित्रपट पाहण्या एवढे तिकिटाचे पैसे गोळा झाले, मग तो सरळ झाला, तिकीट काढला आणि चित्रपट बघायला गेला. त्याच्याकडे चित्रपट बघायला, तिकीट काढायलाही पैसे नव्हते. पण त्याच मुलानं पुढे जाऊन 250 चित्रपटांची निर्मिती केली. ज्याला सायकल घ्यायची ऐपत नव्हती, त्यानं स्वतःची 3 विमानं घेतली. जगातल्या 40 देशांमध्ये त्यांनी स्वतःचे प्रचंड आलिशान बंगले बांधले आणि तब्बल 250 चित्रपटांचा हा निर्माता आजही सगळ्यांच्या मनावर भुरळ घालून आहे. त्याचं नाव होतं जॅकी चॅन. हा जॅकी चॅन सांगतो, तुम्ही ज्यावेळी एखादी जबाबदारी स्वीकारता त्यावेळी तुम्ही यशस्वी होण्यासाठी सिद्ध होता. आयुष्यात यश मिळवायचं असेल तर पहिली गोष्ट काय करायची आहे, तर पहिली गोष्ट ध्येय ठरवा. काय करायचं आहे, ध्येय ठरवा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. ते ड्रोन तेवढं बंद करा. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आता तुम्हाला कदाचित असं वाटेल, आम्ही अजून एवढेसे आहे. आमचे आई वडील म्हणतात, तुला काय कळतंय, तुला काय समजतंय, तू गप्प बस. आणि तुम्ही तर सांगताय ध्येय ठरवा. तुम्हाला माहिती आहे, इयत्ता 4थी मध्ये असताना सचिन तेंडुलकरला कळालं आपण उत्तम फलंदाजी करू शकतो. आणि इयत्ता 4थी पासून सचिन तेंडुलकरनं दुसरं काही केलं नाही. तो फक्त क्रिकेट खेळत राहिला, फक्त
करत राहिला आणि एक दिवस तो जागतिक कीर्तीचा फलंदाज झाला. तुमच्या माहितीसाठी सचिन तेंडुलकर इयत्ता 12वीला इंग्रजीच्या पेपरमध्ये नापास आहे, पण आज 12वीच्या इंग्रजीच्या पुस्तकात सचिन तेंडुलकरवर धडा आहे. यशाचा धडा गिरवण्यासाठी तुम्हाला एवढा धडा पुरेसा आहे. इरफान पठाणने इयत्ता 9वीत सुरुवात केली क्रिकेट खेळायला, तोही भारतीय संघात गेला, पण सचिन तेंडुलकर एवढं यश तो मिळवू शकला नाही का? सुरुवात उशिरा झाली. जेवढ्या लवकर सुरुवात कराल तेवढ्या सर्वोच्च उंचीवर तुम्ही पोहोचाल. त्यामुळे माझं अजून वय कमी आहे, मी अजून लहान आहे, मी आत्ताच कसं ठरवू या विचारात पडूच नका. आत्ताच ठरवा काय व्हायचं आहे, आत्ताच ठरवा आणि आत्तापासून कामाला लागा. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि हे जर माहिती झालं तर तुमचा पुढचा प्रवास सोपा आहे. नाहीतर एक जण दिवसभर एसटी स्टँडवर उभा होता, एसट्या येत होत्या, एसट्या जात होत्या. संध्याकाळी एकाने विचारलं, तुला दिवसभर मी बघतोय, तू दिवसभरच स्टँडवर आहे, किती गाड्या आल्या गेल्या, तू कुठं गेला का नाही? नाही म्हणला, कुठं जायचंय तेच मला माहित नाही. तुमच्या समोर अखंड एसट्या येत राहतील, पण कुठं जायचंय तेच जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही जाणार कसे? तुम्ही शाळेत आलाय ना, ठरलं पाहिजे आता कुठं जायचंय तुम्हाला, काय व्हायचंय तुम्हाला, हे आत्ताच ठरलं पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार आम्ही करतो. 12 वर्षाचे होते शिवाजीराजे, त्यावेळी शहाजीराजांनी जिजाऊनी निर्णय घेतला. काय घेतला निर्णय? 12 वर्षाच्या शिवबाराजांना घेऊन मासाहेब जिजाऊ पुण्यात जातील, शिवबाराजे महाराष्ट्राचं राज्य उभारतील आणि थोरल्या संभाजीराजांना घेऊन शहाजीराजे कर्नाटकात राहतील आणि संभाजीराजे कर्नाटकातलं राज्य उभा करतील. 2 पुत्रांना 2 ध्येय दिली, तू महाराष्ट्राचं राज्य उभा कर, तू कर्नाटकचं राज्य उभा कर आणि या दोन्ही राज्यांचं मिळून अफाट स्वराज्य उभा करू. यावेळी एका पित्यानं आपल्या पुत्राला काय दिलं असेल? आम्ही कुठं निघालो, एसटीत बसलो की आमचे आई वडील सांगतात, नीट बस, हात बाहेर काढू नको, डोकं अजिबात बाहेर काढू नको. काळजी असते ती मान्य आहे, पण या पित्यानं काय सांगितलं? 12 वर्षाचे शिवबाराजे आपल्या आईसोबत निघालेत पुण्याकडे. शहाजीराजांनी त्यावेळी 12 वर्षाचे असताना त्यांना एक स्वतः संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा भेट दिली. काय होती मुद्रा? प्रतिपक्ष चंद्र लेखे वर्धेष्णू विश्ववंदिता शहसुनो शिवसस्या मुद्रा भद्राय राजते. एक पिता आपल्या पुत्रासाठी मुद्रा तयार करतोय. काय काय सांगतायत शहाजीराजे? शहाजीराजे सांगतायत, तुमचं राज्य प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. केवढा आत्मविश्वास आहे का पित्याला? आपला पुत्र आताशी निघालाय, अजून राज्य करायचं सुरू व्हायचं आहे, पण तत्पूर्वी शहाजीराजे सांगतायत, खात्री आहे राजा, खात्री आहे तुम्ही राज्य उभा करणार आणि तुमचं उभारलेलं राज्य हे विश्वाला वंदनीय होणार. 12व्या वर्षी शहाजीराजांनी दिलेली हीच मुद्रा 6 जून 1674 ला शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला. त्यावेळी स्वतःची सिंहासनाची राजमुद्रा म्हणून स्वीकारली. हे पित्याचं स्वप्न पुत्रानं पूर्ण केलं होतं. आणि काय दिलं? एक छोटं मंत्रिमंडळ दिलं शहाजीराजांनी. हे छोटं मंत्रिमंडळ घेऊन जा, पण शिवबाराजे एक दिवस तुम्हाला तुमचं मंत्रिमंडळ उभा करायचं आहे. राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली आणि पित्याचं पुत्र स्वप्न झालं. आणखी एक गोष्ट दिली शहाजीराजांनी शिवबाराजांना 12 वर्षाच्या. 12 वर्ष वय आहे फक्त, तुम्ही त्याच वयाचे आहात. याच वयात शिवबाराजे निघालेत राज्य निर्माण करायला. शहाजीराजांनी शिवबाराजांना भगवा ध्वज दिला आणि सांगितलं, तुम्ही जे स्वराज्य उभा करणार आहात त्या स्वराज्याचा हा भगवा दौलता ध्वज बनवा. पण ध्यानी घ्या शिवबाराजे, हा भगवा कुणालाही पेलता येत नाही. मनगटात रग आणि छातीत धग असावी लागते. हा भगवा साधा नाही, हा भगवा भगवान श्रीकृष्णाचा, हा भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा, हा भगवा रामकृष्णारी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा, हा भगवा हर हर महादेव म्हणत रणांगणावर उतरणाऱ्या धारकऱ्यांचा, हा भगवा त्यागाचा, शौर्याचा, पराक्रमाचा, अभिमानाचा, हा भगवा फडकत राहू द्या. एक पिता स्वप्न देतोय, ध्येय देतोय आपल्या पुत्राला काय व्हायचं आहे. आणि शिवाजी महाराजांनी ते स्वप्न पूर्ण केलंय. 12व्या वर्षी ध्येय दिलं. 12व्या वर्षी तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही काम किती करता याला महत्व नाही, तुम्ही काम कसं करता हेही महत्वाचं नाही, तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन कसं करता
हे फार आणि फार महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं 50 वर्षाचं आयुष्य आहे शिवाजी महाराजांचं. पण या 50 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना नाही, एकही प्रसंग नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच ज्याच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असा जर कुणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. जन्माला यायच्या तेच ठरलंय काय जन्माला यायचंय, जन्माला यायच्या तेच ठरलंय जन्माला येऊन काय करायचंय, ठरलंय सगळं. महाराजांच्या आयुष्यात एक आणि एकमेव घटना आहे ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नव्हतं. ती म्हणजे महाराजांचा मृत्यू. फक्त त्याचंच नियोजन नव्हतं. महाराज यशस्वी का झाले, हे प्रचंड साम्राज्य का उभं राहिलं. आज राज्याभिषेकून 348 वर्ष झाली तरी आम्ही महाराजांचा जय जयकार का करतोय. जे यश मिळालं ते नियोजन आहे. एकदा ध्येय ठरवलं ना की मग त्या ध्येयापर्यंत पोहोचवण्याचं नियोजन करा. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. सगळ्यात ध्येय ठरलं. दुसरी महत्वाची गोष्ट, शिवाजी महाराजांचं ध्येय काय आहे. राज्य उभा करायचं. किती उभा करायचं, केवढं उभा करायचं तेही ठरलंय. ॲबे करे नावाचा एक फ्रेंच प्रवासी ज्यावेळी चौलला आला, त्याला राजापूरच्या फ्रेंचांच्या वखारीत जायचं होतं. शिवाजी महाराजांच्या कार्यालयातनं परवाना घेतल्याशिवाय त्याला पुढचा प्रवास करता येणार नव्हता. म्हणून तो चौलच्या कार्यालयात परवाना घेण्यासाठी गेला आणि तिथं असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या अधिकाऱ्याला त्यानं प्रश्न विचारला, तुमच्या शिवाजी महाराजांचं ध्येय काय आहे, तुमच्या शिवाजी महाराजांचं स्वप्न काय आहे, तुमच्या शिवाजी राजांची महत्वाकांक्षा काय आहे. आणि तो चौलच्या शिवाजी महाराजांच्या कार्यालयातला अधिकारी म्हणाला, आमच्या राजांचं स्वप्न, आमच्या राजांचं ध्येय, आमच्या राजांची महत्वाकांक्षा सिंधू नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंत, अहद काश्मीर पासून तहद कन्याकुमारी पर्यंत, अहद तंजावर पासून तहद पेशावर पर्यंत अखंड स्वराज्य उभा करणं हे माझ्या राजांचं स्वप्न आहे. स्वप्न ठरली पाहिजेत आधी, ध्येय ठरलं पाहिजे आधी. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. शिवाजी महाराजांचं ठरलंय काय करायचं. आमच्याकडच्या एखाद्याला मी विचारतो, पण तुझं स्वप्न काय, महत्वाकांक्षा काय, काय व्हायचंय तुला. नाही पप्पा म्हटलेत माझ्या जागेवर चिटकवतो. स्वप्न सुद्धा आमची केवढी मोठी आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, एकदा ध्येय ठरलं, महत्वाकांक्षा ठरली की मग दिशा ठरवावी लागते. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ठरलंय जायचंय कुठं, आता कुठल्या दिशेनं जायचं हे ठरलं पाहिजे. दिशा फार महत्वाची आहे. एक जण एसटी स्टँडकडे चालत चालत निघाला होता. चालता चालता पाठीमागून एक रिक्षा आली. त्याला वाटलं रिक्षात बसावं, स्टँडकडे जावं. त्यानं रिक्षाला हात केला, रिक्षा थांबली. त्यानं रिक्षावाल्याला सांगितलं एसटी स्टँडकडे जायचं आहे, किती पैसे घेशील. रिक्षावाला म्हणाला 100 रुपये. म्हटलं स्टँडवर जायचं 100 रुपये, राहू दे ना, चालतच जातो. त्यानं रिक्षा घेतली नाही, चालत चालतच निघाला. कुठं 100 रुपये घालवा. बराच वेळ चालत होता, अर्धा तास चालून झाला, स्टँड काय येईना. पण तोपर्यंत मगाशी गेलेली रिक्षा परत पाठीमागून आली. त्यानं परत रिक्षावाल्याला हात केला, विचारलं आता एसटी स्टँडला जायचे किती घेशील. रिक्षावाला म्हटला 200 रुपये. 200 रुपये, अरे मगाशी 100 रुपये म्हटला. त्याच्यानंतर मी अर्धा तास चालत चालत पुढे आलोय, बरंच अंतर काटलंय, आणि आता 200 रुपये कसे. तसा रिक्षावाला म्हटला तुम्ही एसटी स्टँडच्या विरुद्ध दिशेनं चालत निघालाय. दिशा बरोबर असेल तर कष्ट वाचतात, दिशा बरोबर असतील तर ऊर्जा वाचते, दिशा बरोबर असेल तर वेळ वाचतो. त्यामुळे एकदा ध्येय ठरलं की सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे दिशा ठरवून घ्या. कुठल्या दिशेला जायचंय आपल्याला, ती वाट आपण ठरायला हवी. हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे. आणि एकदा दिशा ठरली की मग प्रवास ठरतो, मग रस्ता ठरतो. आता रस्ते म्हणले तर खड्डे आले, अडथळे आले, संकट आली, ऊन आला, वारा आलं, वादळ आलं, पाऊस आला, सगळं आलं. हे सोसायची, सहन करायची ताकद यायलाच हवी. या जगात कुणालाही विना कष्टाचं यश मिळत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. संघर्ष करावाच लागतो. हा संघर्षच तुम्हाला यश मिळवून देतो. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तुमचा संघर्ष जेवढा मोठा तेवढी तुमची उंची मोठी असते. सगळ्यात महत्वाची गोष्ट. अनेक लोकांना वाटतं
आमची परिस्थिती नाही, कसं काय कारण देतात लोक. मी एक सांगू तुम्हाला, मी एखाद्याला विचारतो काय रे असं कसं काय झालं, आमची परिस्थिती नव्हती हो. तू गप. मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे आपण कोण आहोत याला महत्व नाही, आपण काय करतो आहोत हे फार आणि फार महत्वाचं आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण काय करतोय याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी बाबा सुभेदार, परिस्थिती अत्यंत गरिबीची, इतकी की भीमरावांना ती पुस्तकं सुद्धा घेऊन देऊ शकत नव्हते. पुस्तकं विकत घ्यायची सुद्धा त्यांची ऐपत नव्हती. पण म्हणून भीमरावांनी स्वतःचं शिक्षण थांबवलं नाही. रस्त्यावरच्या विजेच्या दिव्याखाली बसून त्याने अभ्यास केला आणि ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार झाले. 10वीची परीक्षा होती भीमरावांची. तालुक्याच्या गावी परीक्षा द्यायला जावं लागायचं. वडिलांनी सांगितलं आपण दोघंच जाऊ, आईला सोबत घेतलं तर खर्च झेपणार नाही. भीमरावाने त्यांचे वडील रामजी सुभेदार हे तालुक्याच्या ठिकाणी आले. रामजी बाबा रोज स्वयंपाक करायचे आणि भीमराव अभ्यास करत बसायचे. भीमरावांना भाकरी करून घालायचं काम रामजी बाबा करायचे. चालू होत. भीमराव पेपरला गेले, पेपर देऊन दुपारी आले. वडिलांनी सांगितलं आता जेवून घ्या आणि अभ्यासाला बसा. भीमराव जेवायला बसले. जेवण झालं आणि जेवतात संपताना त्यांना लक्षात आलं आणि त्यांनी वडिलांना विचारलं, बाबा तुम्ही नाही जेवत? तसे रामजी बाबा म्हणाले, भीमराव तुमचं होऊ द्या, तुमचं झाल्यावर मी जेवतो. भीमरावांनी हात धुतला, अभ्यासाला गेले. दुसऱ्या दिवशी पेपर द्यायला गेले, पेपर देऊन आले, परत जेवायला बसले. जेवता जेवता परत त्यांनी वडिलांना विचारलं, बाबा तुम्ही नाही जेवत? तसे रामजी बाबा म्हटले, तुम्ही जेवून घ्या, तुमचं झाल्यावर मी जेवतो. भीमराव जेवून घेतले, अभ्यासाला गेले. तिसऱ्या दिवशी परत पेपरला गेले, परत दुपारी जेवायला बसले. जेवता जेवता परत वडिलांना विचारलं, बाबा तुम्ही नाही जेवत? परत रामजी बाबा म्हटलं, तुम्ही जेवून घ्या, तुमचं झाल्यावर मी जेवतो. चौथ्या दिवशी असंच झालं. जेवता जेवता भीमरावाने विचारलं, बाबा तुम्ही नाही जेवत? आणि रामजी बाबा म्हटले, भीमराव तुमचं होऊ द्या, तुमचं जेवण झाल्यावर मी जेवतो. पण अचानक बाबासाहेबांच्या लक्षात आलं की आपण जेवल्यानंतर टोपलीत भाकरीत शिल्लक राहत नाही. मग आपल्यानंतर आपले वडील खातात काय? मी त्यांना रोज विचारतोय, बाबा तुम्ही नाही जेवत? आणि ते मला सांगतात की तुमचं जेवण झाल्यावर मी जेवतो, पण मी जेवल्यानंतर टोपलीत भाकरीत शिल्लक राहत नाही. तर ते खातात काय? त्यांनी वडिलांना विचारलं, बाबा मी जेवल्यानंतर टोपलीत भाकरीत शिल्लक राहत नाही, मग माझ्यानंतर तुम्ही खाता काय? तुम्हाला भूक नाही का लागत? तसे धाकट रामजी बाबा म्हणाले, भीमराव माझी भूक भाकरीनं भागणारी नाही. तुम्ही एवढे मोठे व्हा, एवढे मोठे व्हा की तुमच्या त्या मोठेपणाकडे बघतच माझं पोट भरलं पाहिजे. एका वडिलांची भूक काय होती? ती अन्नाला भागणार नाही, ती भाकरीनं नाही. माझ्या मुलानं एवढं मोठं व्हावं, एवढं मोठं व्हावं की त्याचं ते मोठेपण बघूनच माझं पोट भरलं पाहिजे. आपले आई वडील अखंड कष्ट करत असतात, ते निव्वळ एवढ्यासाठी की आपली पोरं घडावीत, आपली पोरं मोठी व्हावीत. तुम्हाला माहिती आहे, पुस्तक घ्यायची ऐपत नसणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांना 30 वर्षापूर्वी त्यांनी जर एखादं पुस्तक वाचलेलं असायचं आणि 30 वर्षानंतर जर त्यांना विचारलं की 30 वर्षापूर्वी वाचलेल्या ह्या पुस्तकातल्या 300 नंबर पानावरच्या दुसऱ्या पॅरेग्राफ मधली तिसरी ओळ काय आहे, तर बाबासाहेब अचूक सांगायचे. लोक म्हणायचे किती विद्वान आहेत, किती प्रचंड स्मरणशक्ती आहे, किती अफाट बुद्धिमत्ता आहे. बाबासाहेब सांगायचे, माझ्या परिस्थितीनं मला दिलेली ही देणगी आहे. माझ्या घरची गरिबी होती, माझे वडील पुस्तकं विकत घेऊन देऊ शकत नव्हते. त्यामुळे लहानपणी ज्यावेळी एखादा पुस्तक माझ्या हातात पडायचं त्यावेळी मी ठरवायचो, आज पुस्तक आपल्या हातात पडलंय, उद्या आयुष्यात परत हे पुस्तक मिळेल का नाही माहिती नाही. त्यामुळे वाचताना आत्ताच असं वाचूया की आयुष्यात या पुस्तकाची गरजच पडता कामा नये. प्रत्येक गोष्टीवर मात करता येते, प्रत्येक संकटावर मात करता येते आणि संघर्षातनच आपलं यश घडवता येते. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मोठी झालेली सगळी माणसं, बाबासाहेब आंबेडकर कायम सांगतात, ज्ञानासारखी दुसरी श्रीमंती नाही.
तुम्ही एखादं देखणं घर बांधलं तर घराच्या दारावर तुम्ही तुमच्या नावाची पाटी लावता, त्या पाटीवर तुमचं नाव लिहिता आणि तुमच्या नावाखाली काय लिहिता? 60 एकर जमिनीचे बागायतदार. नावाखाली काय लिहिता? 100 गायींच्या गोट्याचे मालक. तुमच्या नावाखाली काय लिहिता? 100 तोळे सोन्याचे मालक. तुमच्या नावाखाली काय लिहिता? 5 कोटी रुपयांचे मालक. नाही, पाठीवर ज्यावेळी घरावर तुमचं नाव तुम्ही लिहिता त्या नावाच्या खाली तुम्ही फक्त तुमचं शिक्षण लिहिता. कारण तुमच्या नावाला तुमच्या सोन्यानं शोभा येत नाही, जमिनीनं शोभा येत नाही, पैशानं शोभा येत नाही. तुमच्या नावाला किंमत येते ती तुमच्या ज्ञानानं येते. त्यामुळे आयुष्यात जर काय मिळवायचं असेल तर ते फक्त ज्ञानच मिळवलं पाहिजे. कारण जमिनीच्या बळावर तुम्ही ज्ञान मिळवू शकत नाही, पण ज्ञानाच्या बळावर तुम्ही जमीन मिळवू शकता. ज्ञानाच्या बळावर तुम्ही सोनं कमवू शकता. ज्ञानाच्या बळावर तुम्ही वाटेल ते हस्तगत करू शकता. या जगात तुम्हाला हवं ते मिळवून द्यायची ताकद फक्त आणि फक्त ज्ञानात आहे, शिक्षणात आहे. ही गोष्ट पहिली लक्षात ठेवा. तुम्हाला माहिती आहे तुमचे वडील आज कामगार म्हणून काम करतात. त्यांच्या घरची गरिबी असेल, परिस्थितीनं त्यांना शिकता आलं नसेल म्हणून ते आज कामगार म्हणून काम करतात. पण जर ते शिकले असते तर कदाचित आज तुमचे वडील डॉक्टर असते, तुमचे वडील इंजिनियर असते. परिस्थितीनं त्यांना शिकता आलं नाही, पण त्यांनी मात्र तुम्हाला शिकायला पाठवलंय. का? तर माझी जी अवस्था झाली ती माझ्या मुलांची होता कामा नये. त्यामुळे आपल्या वडिलांचं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करणं हे आपलं सगळ्यात महत्वाचं कर्तव्य आहे. ही गोष्ट आपण पहिली लक्षात घेतली पाहिजे. आपल्याला आपल्या वडिलांसारखं आयुष्यभर कष्ट करत नाही, त्यांना आनंद आणि सुख देत जगायचं आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. तुमच्यासारखाच एक छोटासा मुलगा होता ज्याचं नाव होतं मायकल जॉर्डन. घरची प्रचंड गरिबी होती, 4 मुलं आणि वडील एकटे कमावते, कामगार होते. या जॉर्डनला वाटायचं आपण खूप काहीतरी मोठं व्हावं, पण घरच्या गरिबीमुळं त्याला शिकता येत नव्हतं वा जे हवं ते करता येत नव्हतं. तो निराश होत निघालेला. एके दिवशी त्या जॉर्डनच्या वडिलांना कळून चुकलं, मुलगा बोलत नाहीये, तो खचत चाललाय, निराश होतोय. आणि त्या दिवशी वडिलांच्या लक्षात आलं या मुलाला सांगितलं पाहिजे, नीट केलं पाहिजे. आणि त्या दिवशी वडिलांनी आपल्या या जॉर्डनला जवळ बोलावलं. कॉट खालची एक जुनी ट्रंक काढली, त्या ट्रंकेतनं एक कापड काढलं आणि त्या जोरनं चिराट झालेल्या कापडाचा एक तुकडा फाडला आणि तो जॉर्डनच्या हातावर ठेवला. बाळ, हे कापड बाजारात नेऊन विकशील? जॉर्डननं ते कापड बघितलं, जुनं पुराणं, फटकं, जीर्ण. जॉर्डन म्हणला, बाबा अहो हे तर जुनं झालंय, जीर्ण झालंय, मळकट आहे, कळकट आहे, याला कोण विकत घेईल? मला कळतंय रे ते, पण तू जर हे 2 रुपयाला विकलंस तर आपल्याला मदत होईल. आजच्या संध्याकाळच्या तेला मिठाची व्यवस्था होईल, कर ना प्रयत्न. जॉर्डन म्हणला, बाबा ठीक आहे, करतो प्रयत्न. वडिलांनी दिलेलं ते जुना कापडाचा तुकडा त्यांनी घेतला, आज जाऊन व्यवस्थित धुतला. धुतल्यानंतर इस्त्री करावी म्हणून त्यांनी स्वतःच्या अंथरुणाखाली तो कापडाचा तुकडा तसाच ठेवला जेणेकरून त्याला इस्त्री व्हावी. दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, ते कापड घेतलं आणि एका बाजारातल्या चौकात जाऊन उभा राहिला. आला गेल्याना सांगत राहिला, कापड घ्या फक्त 2 रुपये, कापड घ्या फक्त 2 रुपये. लोक यायचे, ते कापड बघायचे, जीर्ण कळकट बळकट जुनं कापड आहे म्हणून तसंच पुढे निघून जायचे. दिवसभर तो सांगत राहिला, दिवसभर बोलत राहिला, कुणीतरी घ्याव, 2 रुपयाला आहे फक्त. पण कुणी त्याचं कापड घ्यायला आलं नाही. सायंकाळचे 6 वाजले, आता कुणी कापड घेणारच नाही असं त्याला वाटलं. पण तेवढ्यात समोरनं ट्रक येताना दिसला. तो ट्रकवाला हातानं काच पुसत होता, त्याला कापड सापडत नव्हतं. तेवढ्यात त्याला समोर मुलगा दिसला, 2 रुपयात कापड, 2 रुपयात कापड. तो म्हणला, बरं झालं, काच पुसायला तरी होईल. तो ट्रक ड्रायव्हर उतरला, त्याने 2 रुपये या जॉर्डनला दिले आणि ते कापड विकत घेतलं. 2 रुपये मिळाले आणि जॉर्डन धावत धावत घरी आला. वडिलांना म्हणाला, बाबा बाबा कापड विकलं, 2 रुपये आले बाबा. वडिलांनी जवळ घेतलं, छान जॉर्डन, छान. 2-3 दिवस गेले. वडिलांनी त्या जॉर्डनला परत जवळ केलं आणि वडील म्हणाले, जॉर्डन माझं आणखीन एक काम करशील? जॉर्डन म्हणाला, सांगा ना. त्यांनी परत कॉटकलची ट्रंक काढली,
त्या ट्रंकेतनं तेच जुनं कापड काढलं, त्या कापडाचा एक तुकडा फाडला, तो परत जॉर्डनच्या हातात दिला आणि जॉर्डन, आता हे कापड तू 10 रुपयाला विकशील? जॉर्डन म्हटला, बाबा त्या दिवशी 2 रुपयाला कोण घेत नव्हतं, नशीब तो ट्रकवाला भेटला आणि आता तुम्ही म्हणताय 10 रुपयाला? वडील म्हटले, जॉर्डन परवा पण तो असाच म्हटला होता की कुणी घेणार नाही, पण घेतलं नाही, आले ना 2 रुपये, आता सुद्धा प्रयत्न करायला काय हरकत आहे, बघ ना जातंय का 10 रुपयाला? तो म्हटला, करतो प्रयत्न. जॉर्डनने ते कापड घेतलं, आज जाऊन पाण्याने व्यवस्थित धुतलं, वाळवलं, इस्त्री करावी म्हणून अंथरुणाखाली ठेवलं. पण त्याच्या मनात एक प्रश्न होता, गेल्या वेळी 2 रुपयाला कापड कुणी घेत नव्हतं, आता 10 रुपयाला कसं कोण घेईल? काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून हे कापड कोणतरी पटकन घेईल. आणि त्याच्या डोक्यात अचानक एक कल्पना आली. त्यांनी त्याच कापडावर एक कार्टून काढलं मिकी माऊसचं, आणि त्या मिकी माऊसचं कार्टून काढून आपल्या शाळेच्या रंगाच्या पेटीतल्या खडूनी त्या मिकी माऊसला अगदी व्यवस्थित हुबहू दिसेल असं रंगवलं. मिकी माऊसचं चित्र पूर्ण झालं आणि तेच कापड घेऊन तो एका शाळेच्या बाहेर जाऊन उभा राहिला. नेमकी शाळा सुटली आणि शाळेतली सगळी पोरं बाहेर आली आणि तो तिथं सांगत राहिला, मिकी माऊसचं चित्र असलेलं कापड फक्त 10 रुपयाला, मिकी माऊसचं चित्र असलेलं कापड फक्त 10 रुपयाला. मुलं येत होती जात होती, येताना कोणी शाळेत कदाचित पैसे आणले नसतील, इच्छा व्हायची मिकी माऊसचं कापड घ्यावं पण पैसे नव्हते. पण तेवढ्यात एक आई आपल्या मुलाला शाळेतनं घेऊन घरी निघाली होती. त्या छोट्या मुलानं त्याचं ते मिकी माऊसचं कापड बघितलं आणि आपल्या आईकडे हट्ट धरला, आई आई मला ते कापड पाहिजे, आई मला ते कापड पाहिजे. आईनं ते कापड बघितलं, अरे ते जुनं आहे, आपण नवीन घेऊन तुला बाजारात जाऊन. हे नको. तो मुलगा ऐकलाच नाही, त्यांनी तिथंच फटकल मारली, हातपाय घासत, मला पाहिजे, मला हेच पाहिजे. त्याच्या हट्टापुढे आई नमली. तिनं 10 रुपये त्या जॉर्डनला दिले आणि ते मिकी माऊसचं कापड विकत घेतलं. पण कापड विकत घेताना त्या माऊलीनं या जॉर्डनला विचारलं, अरे पण बाळा तू का कापड विकतोयस? तसं जॉर्डन म्हटला, आम्ही गरीब आहे, हे कापड मी विकलं ना तर मला 10 रुपये मिळतील आणि 10 रुपयात आम्ही सगळे 2 दिवस तरी नक्कीच जेवू, आमच्या घराला मदत व्हावी म्हणून मी हे कापड विकतोय. त्या माऊलीला दया आली, तिने आणखी 10 रुपये काढले आणि जॉर्डनला बक्षीस म्हणून दिले. 20 रुपये घेऊन जॉर्डन घरी आला. वडिलांना सांगितलं, बाबा 10 रुपयाला नाही, 20 रुपयाला कापड गेलं, 20 रुपयाला. वडिलांनी पाठीवर थाप मारली, छान जॉर्डन, छान केलंस. 20 रुपयाला कापड. परत 3-4 दिवस गेले. 3-4 दिवसांनी वडिलांनी परत जॉर्डनला जवळ बोलावलं, जॉर्डन माझं काम करशील? जॉर्डन म्हणला, आता काय? वडिलांनी परत ट्रंक काढली, त्या ट्रंकेतनं परत ते कापड काढलं, त्याचा परत एक तुकडा फाडला आणि जॉर्डनकडे दिला. आता हे कापड तू 100 रुपयाला विकशील? 100 रुपये? ओ बाबा 2 रुपयाला कोण घेत नव्हतं, नशीब तो ट्रकवाला भेटला. 10 रुपयाला कोण घेत नव्हतं, ते मिकी माऊसचं चित्र काढलं म्हणून ते पोरगं मागं लागलं म्हणून गेलं आणि तुम्ही म्हणताय 100 रुपये, अहो याला कोण घेईल? वडील म्हटले, जॉर्डन मागच्या 2 वेळी तू असाच म्हटला होतास, पण गेलं ना कापड, विकलास ना तू. आता सुद्धा मला खात्री आहे हे कापड तू 100 रुपयाला निश्चित विकशील. जॉर्डन म्हणला, करतो प्रयत्न. त्याने ते कापड घेतलं, धुतलं, इस्त्री म्हणून अंथरुणाखाली ठेवलं. आता 100 रुपयाला कसं घेईल? कापड घेऊन तो बाहेर पडला खरा, पण 100 रुपयाला कसं घेतलं जाईल? आणि अचानक त्याच्या कानावर बातमी मिळाली, हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मिस फरा तिथं शूटिंगसाठी आली आहे. आणि या जॉर्डनला कल्पना सुचली, तो तडक त्या शूटिंगच्या दिशेने सुटला. छोटासाच होता, माणसांच्या पायातनं वाट काढत कसा बसा त्या मिस फरापर्यंत पोहोचला. हॉलिवूडची ती आघाडीची अभिनेत्री तिच्याजवळ पोहोचला आणि तिला म्हणाला, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे, माझ्या रुमालावर तुमची सही देता? त्या मिस फॅराला त्या मुलाचं मोठं कौतुक वाटलं. तिनं ते कापड घेतलं आणि त्या कापडावर मिस फॅरानं आपली सही केली. सही मिळाली तसा जॉर्डन ती सही घेऊन धावत सुटला, एका चौकात आला आणि त्या एका चौकात उभा राहून म्हणायला लागला, प्रसिद्ध अभिनेत्री मिस फॅरानं सही केलेलं कापड फक्त 100 रुपये. प्रसिद्ध अभिनेत्री मिस फॅरानं सही केलेलं कापड फक्त 100 रुपये. दुसऱ्या मिनिटाला माणसाने घेऊन गेले. दुसऱ्या मिनिटातच मिस फॅरा म्हणजे आघाडीची अभिनेत्री 100 रुपयाला कापड गेलं. तसा धावत घरी आला. वडिलांनी विचारलं, जॉर्डन काय झालं? जॉर्डन म्हणला, बाबा 100 रुपयाला कापड विकलं. वडिलांनी कुशीत घेतलं, डोक्यावरनं हात फिरवला, खूप छान जॉर्डन, खूप छान. आणि मग वडील आपल्या मुलाला जवळ घेऊन म्हणाले, बाळा कापड एकच, पहिल्यांदा दिलं त्यावेळी तू 2 रुपयाला विकलंस,
दुसऱ्यांदा दिलं त्यावेळी तू 10 रुपयाला विकलस, आणि तिसऱ्यांदा तेच कापड दिलं तर तू 100 रुपयाला विकलस. बाळा, ह्यातनं तू काय शिकलास? तसा जॉर्डन म्हटला, प्रयत्न केल्यावर यश मिळतच, हे मी यातनं शिकलो. वडील म्हटले, बरोबर आहे तुझं, प्रयत्न केल्यावर यश मिळतच, पण मला तुला हे नव्हतं सांगायचं, मला तुला आणखी वेगळं काहीतरी सांगायचं आहे. तो म्हणला, काय? बाळा, जीर्ण कळकट मळकट झालेलं कापड ज्याची किंमत 0 होती, त्याची किंमत तू सुरुवातीला 2 रुपयानं वाढवलीस, मग 10 रुपयानं वाढवलीस, आणि तेच कापड तू 100 रुपयाला विकलस. जर साध्या जुन्या कापडाची किंमत तू 0 पासून 100 पर्यंत वाढवू शकतोस, तर जॉर्डन, तू तुझे स्वतःची किंमत का नाही वाढवू शकत? अरे, जुन्या कापडाची किंमत जर तू वाढवू शकतोस, तर तू जिवंत हाडामांसाचा माणूस आहे, तू तुझी स्वतःची किंमत का नाही वाढवू शकत? आपल्या वडिलांनी दिलेलं हे सूत्र त्या जॉर्डननी लक्षात ठेवलं, आणि ऑलिम्पिक जिंकणारा बॅडमिंटन पटू म्हणून मायकल जॉर्डननं नाव कमावलं. गरिबीतनच वर आलेली ही मुलं आहेत, संघर्ष करून शिकलेली ही मुलं आहेत, ज्याने अफाट आणि अफाट असं यश मिळवलं. संकट यायला हवीत, अडचणी यायला हव्यात, अडथळे असायलाच हवेत, कारण संकट तुम्हाला अडवायला येत नाहीत, संकट तुमची उंची वाढवायला येतात. अडचणी तुम्हाला थांबवायला येत नाहीत, अडचणी तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढायला येतात. अडथळे तुम्हाला रोखायला येत नाहीत, अडथळे तुमच्यातली कौशल्य बाहेर काढायला येतात. हे यायलाच हवं, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे तुम्हाला जर घडायचं असेल तर आपल्याला सगळं हवं, आयतं हवं, या भ्रमातनं बाजूला व्हा. लढत झगडत जो उभा राहतो तोच चिरंतन टिकतो, हे सगळ्यात मोठं निसर्गाचं सूत्र आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. कुंडीतलं झाड एक दिवस पाणी नाही मिळालं तर दुसऱ्या दिवशी वाळून गेलेलं तुम्हाला दिसेल, पण जंगलातल्या झाडाला कुणीच पाणी घालायला जात नाही, तरी जंगलातलं झाड तुम्हाला कधीच मेलेलं दिसणार नाही, कारण ते संकटांशी झगडत उभा राहतं, सावलीत वाढत नाही. त्यामुळे तुम्हाला घडायचं असेल तर सावलीचा हट्ट सोडा आणि जंगलातल्या रान झाडासारखं जगायला शिका, तरच तुम्ही घडू शकता. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. संकट असायला हवी. एक साधी गोष्ट सांगतो तुम्हाला. एक तुमच्यासारखा मुलगा परवा भेटला, मी त्याला सहज विचारलं, 100 मीटर म्हणजे किती? तो माझ्याकडेच बघत बसला. माझ्या लक्षात आलं, मी त्याला विचारलं, अरे म्हणलं काय खेळबिळ खेळतोस का नाही? म्हणला सगळे खेळ खेळतो, क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो. म्हणलं एवढे सगळे खेळ खेळतो, मग दिवसभर मैदानावरच असतोस का काय? तो म्हणला मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. म्हणलं आता तू मोबाईलवर खेळ खेळतो म्हणल्यावर तुला 100 मीटर काढणार तरी कसं? मग मी त्याला सांगितलं, इथून तिथपर्यंत जे अंतर आहे त्याला 100 मीटर म्हणायचं. पळशील का? म्हणला करतो प्रयत्न. अरे 100 मीटर पळायचं आहे, 5 किलोमीटर तेवढंच पळायचं आहे, पळशील का? म्हणला करतो की प्रयत्न. बरं मला सांग म्हटलं, हे 100 मीटर अंतर कापायला तुला किती वेळ लागेल? तो 5 मिनिटं अंतरच बघत बसला. अरे म्हणलं 100 मीटर अंतर कापायला तुला किती वेळ लागेल? म्हणला 5 मिनिटं तर लागतील. 5 मिनिटं? अरे ऑलिम्पिक मध्ये हुसेन बोल्टचं रेकॉर्ड 7 सेकंदाचा आहे. तो 100 मीटर 7 सेकंदात पळतो. तू 10 सेकंद म्हण, 15 सेकंद म्हण, का 5 मिनिटं? माझं मला माहिती आहे ना. मी त्याला परत विचारलं, अरे बाबा 100 मीटर पळायला किती वेळ लागेल? 5 मिनिटं तर लागतील. मला काय कळेच, पण तेवढ्यात त्याचा एक मित्र धावत आला. म्हटलं पळ, कुत्रा पिसाळलाय. इतक्या भयान वेगात पळत सुटला. 5 सेकंदात 100 मीटर. 5 सेकंदात. मी त्याला म्हटलं, तू का हुसेन बोल्टचं रेकॉर्ड मोडलंस? त्याचं ऑलिम्पिकचं रेकॉर्ड 7 सेकंदाचं आहे. तू 5च सेकंदात 100 मीटर पळलास. म्हटलं मग कुत्रा मागं लागला होता. म्हणजे 5 सेकंदात 100 मीटर पळायची तुमची क्षमता आहे. बाहेर कधी आली? संकट आल्यावर. मग संकट चांगली का वाईट? चांगली आहेत. संकट तुमची क्षमता बाहेर काढतात, संकट तुमच्या अडचणी कौशल्य बाहेर काढतात. त्यामुळे संकट त्याशिवाय आपण घडू शकत नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. सगळ्यात फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची,
कसलंही संकट येऊ दे, घाबरायचं नाही, अजिबात नाही. संकट आपल्या नंतर जन्माला आली, तर आपला जन्म आधीच आहे. मोठं कोण आहे? संकट का आपण मग त्याला काय घाबरायचं? ते तर छोटं आहे, आपल्या नंतर आलंय. संकट मोठी किंवा छोटी कधीच नसतात, आपला विचार ठरवतो ते मोठं का छोटं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे आपल्या नंतर आलंय ना, मग ते छोटंच आहे, विचार नाही करायचा. सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, स्थिर राहायचं. आमच्याकडे एक पद्धत आहे, एखाद्याला जास्त काम पडलं की माणूस म्हणतो, आता काय इतकं काम करायचं असतं काय, मरतो का, मरायचंय का काय? माणूस कामानं कधीच मरत नाही, माणूस कामाच्या ताणानं मरतो. संकट तुम्हाला कधीच मारत नाहीत, संकटांची भीती तुम्हाला मारून टाकते. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट, कुठल्याही संकटाची भीती नाही घ्यायची. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, ताण नाही घ्यायचा. मला वाईट वाटतं ज्यावेळी आता 10वीचा निकाल परवा आहे, 12वीचा काल झाला, निकाल लागायच्या आधीच नापास होण्याच्या भीतीनं आत्महत्या किंवा नापास झालं म्हणून आत्महत्या. मला राऊंड राऊंड प्रश्न पडतो, म्हणजे 3 तासाचा तुमचा पेपर 100 वर्षाच्या तुमच्या आयुष्याचा निकाल कसा काय ठरवू शकतो? असे किती लोक सांगू तुम्हाला जे नापास झालीत? मगाशी तर सचिन तेंडुलकरचं उदाहरण, नापास आहे तो 12वीला, त्यांनी काय आत्महत्या केली नाही ना. तो क्रिकेट जगताचा बादशाह झाला. तुम्ही अपयशी ठरता याचा अर्थ तुम्ही कशात कमी आहात असं नव्हे, तुम्ही कष्ट करायला कमी पडला हे त्याचं कारण आहे. तुमच्या ताकद आहे, तुमच्यात क्षमता आहे, सगळं आहे तुमच्यात. काही मानसशास्त्रांनी, जीवशास्त्रज्ञ असं सांगतात की नुकतंच जन्माला आलेलं बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचं आहे तेवढं सांगा, आम्ही त्याला बनवून दाखवतो. डॉक्टर म्हणला डॉक्टर, इंजिनियर म्हणला इंजिनियर, वकील म्हणला, खेळाडू म्हणला, काय वाटेल ते बनवून दाखवतो. बनता येतं, फक्त आपण ठरवायला हवं, ठरवायलाच हवं. तुम्हाला माहिती आहे, वर्गात शिक्षक शुद्ध लेखनाच्या वह्या तपासत होते. एका मुलानं शुद्ध लेखन काढलं नव्हतं, मग त्या शिक्षकाने सांगितलं हात पुढं कर. त्या मुलानं हात पुढं केला, शिक्षकाने त्याचा हात हातात धरला आणि छडी मारायच्या ऐवजी त्याच्या हाताकडे बघत म्हणाले, हे तुला मारून काय उपयोग आहे, तुझ्या हातावर विद्येची रेषाच नाही. त्या पोरला झटकाला, ताडकन ते वर्गाच्या बाहेर गेलं. वर्गात परत आलं त्यावेळी त्याचा सगळा हात रक्तबंबाळ झाला होता. शिक्षकाने विचारलं काय झालं? तो विद्यार्थी म्हटला, तुम्ही सांगितलं ना माझ्या हातावर विद्येची रेषा नाही, मी बाहेर जाऊन चाकून माझ्या हातावर विद्येची रेषा काढून आलोय. नियतीनं भले माझ्या हातावर विद्येची रेषा काढली नसेल, पण माझ्या प्रयत्नानं मी ज्ञानवंत होणारच, यासाठी ही विद्येची रेषा उडून आणली आहे. हा कोण होता मुलगा माहिती आहे? मराठीत ज्याचं व्याकरण तुम्ही शिकता, तो व्याकरणाचार्य पाणिनी. त्यानं हे केलं होतं. जिद्द जर असेल ना, काही करता येऊ शकतं, काहीही करता येऊ शकतं. त्यामुळे पहिल्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. आणि हे काहीतरी हवं तुमच्याकडे. एका सद्ग्रस्ताची गाडी रस्त्यातच बंद पडली, त्यानं मेकॅनिकला फोन केला, मेकॅनिक आला, त्यानं गाडीचं इंजिन उघडलं आणि एक स्क्रू आवडला आणि मालकाला म्हणला करा गाडी चालू. मालकानं गाडी चालू केली आणि गाडी चालूही झाली लगेच. मालक म्हणला बरं किती झाले तुझे पैसे? मेकॅनिक म्हणला 500 रुपये. 500 रुपये? एक स्क्रू आवळायचे 500 रुपये? मेकॅनिक म्हटला स्क्रू आवळायचे 500 रुपये नाही, नेमका कुठला स्क्रू आवळायचा या विशेष ज्ञानाचे हे 500 रुपये आहेत. हा स्क्रू तर तुम्ही आवळू शकता, पण कुठला आवळायचा हे फक्त मला माहिती आहे. लोक तुम्हाला किंमत कधी देतील? असं काहीतरी विशेष ज्ञान तुमच्याकडे असलं तर. हे विशेष ज्ञान मिळवणं ही महत्वाची गरज आहे, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही संकटांवर मात करत त्या दिशेनं झेपावत राहिलं पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं. डेमोस्थेनिस नावाचा एक 4थीतला मुलगा होता. शाळेत वक्तृत्व स्पर्धा सुरू झाल्या आणि तो बोलायला उभा राहिला आणि सगळा वर्ग खदा हसायला लागला. त्याला प्रचंड अपमानित झाल्यासारखं वाटायला लागलं, कारण डेमोस्थेनिस चोचरा बोलत होता. त्याचे चोचरे बोल ऐकले आणि सगळा वर्ग हसत होता. आता तो चोचरा बोलतोय म्हणून वर्ग हसतोय. त्या डेमोस्थेनिसने जर अपमान समजला असता आणि इथून पुढे मी आता कधीच बोलायला उभा राहणार नाही असं ठरवलं असतं, तर या जगाला सर्वोत्कृष्ट वक्ता कधीच मिळाला नसता. त्या दिवशी त्या डेमोस्थेनिसने ठरवलं,
लोक मला हसतायत ना, मी आता असा बोलून दाखवेन की सगळ्या जगानं माझ्या बोलण्यावर टाळ्या वाजवल्या पाहिजेत. हा डेमोस्थेनीस तोत्रे पण घालवण्यासाठी बाहेर शहराच्या जायचा, मैदानावर 2 गारगोट्या घ्यायचा, दोन्ही गालात गारगोट्या ठेवायचा आणि मोठमोठ्यानं बोलायचा सराव करायचा, सतत बोलत राहायचा. सतत त्या गालात गारगोट्या ठेवल्यामुळं त्याची जीभ वळायला लागली आणि त्याचे उच्चार स्पष्ट व्हायला लागले. तोत्रेपणावर सुद्धा त्यांनी मात केली. ठरवलं होतं होणार, वक्ता होणारच, बोलणारा होणारच आणि तो झाला. बरं आता बोलता येऊ लागलं, उत्तम, पण काय बोलायचं? ज्ञान पाहिजे. अफाट वाचायला लागला, प्रचंड पुस्तकं पाठ करून टाकली, पण जरा अभ्यासाला बसला की त्याला मैदानावर खेळायला जावंसं वाटायचं, बाहेर फिरायला जावंसं वाटायचं, त्यामुळे अभ्यासच व्हायचा नाही. मग या डेमोस्थेनीसनी ठरवलं सारखं बाहेर जावंसं वाटतंय ना, हे बंद झालं पाहिजे आपलं. तो सरळ एका सलून मध्ये गेला आणि तिथल्या केस कापणाऱ्या माणसाला सांगितलं, माझ्या डोक्यावरचे अर्धे केस कापून टाक. अर्ध टक्कल करून घेतलं आणि अर्धे केस तसेच ठेवले. आता अर्ध टक्कल आणि अर्धे केस बाहेर गेलं तर लोक हसतील, मुलं हसतील. त्या निमित्तानं घराबाहेरचं जाणंच त्याचं बंद झालं आणि घराबाहेर जाणं बंद झालं, त्यामुळे सतत अभ्यास करायला वेळ मिळायला लागला. आता बाहेर जाणंच नाही, हे स्वतः केलं त्यांनी. आता अभ्यास करायला लागला, पण अभ्यास करता करता त्याला पेंग यायचा, डुलकी यायची. आता कसा अभ्यास करायचा? त्या डेमोस्थेनीसनी काय केलं माहितीये? इकडच्या बाजूचे केस एका जागी गोळा केले, त्याला रस्सी बांधली आणि ती रस्सी घेऊन भिंतीच्या खुंटीला अडकवली आणि टेकून बसला. आता पेंग आला, डुलकी आली की तो असा पुढं व्हायचा आणि ती रस्सी ओढली जायची, केस खचकन ओढायचे आणि जाग्यावर जागा व्हायचा. झोप सुद्धा यांनी स्वतःची टाळली. अभ्यास आणि अभ्यास, एनसायक्लोपीडियाचे सगळेच्या सगळे खंड त्यांनी तोंडपाठ केले. हा डेमोस्थेनीस जगातला सर्वश्रेष्ठ वक्ता ठरला. त्याला कोणी सांगायला गेलं नव्हतं. एकदाच ठरवलं ना त्यांनी स्वतः, बस ठरवलं, केलं त्यांनी. हे 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 सगळ्यात महत्वाचं आहे. तुमचे आई वडील सतत सांगतील अभ्यास कर, अभ्यास कर, आम्हाला आवडत नाही, ते अजिबात आवडत नाही. पण मला एक वाटतं, काय वाटतं माहितीये? आई वडिलांनी अभ्यास कर असं सांगायची वेळ तरी तुमच्यावर काय आली? तुम्ही शिकला तर कोणाचं आयुष्य चांगलं होणार आहे? तुम्हाला माहितीये, कधीतरी एखाद्या गरिबांच्या वस्तीत जाऊन बघा. ते कचरा गोळा करणारे लोक असतात ना, त्यांची मुलं बघा, उघडी नागडी भीक मागून खातात, शेळपाट. बघ, वाईट वाटतं आपल्याला त्यांची गरिबी बघून, त्यांचं दुःख बघून, त्यांचं दैन्य बघून. हे का त्यांच्या वाट्याला आलंय माहितीये? कारण ती शिकली नाहीत. शिक्षण फक्त तुम्हाला नोकरी देतं असं नाही. शिक्षण तुम्हाला संस्कार देतं, शिक्षण तुम्हाला सुसंस्कृत शिकवतं आणि शिक्षण तुम्हाला संघर्ष करायची प्रेरणा देतं. तुम्हाला जेवढं मोठं व्हायचं आहे, म्हणजे याचा अर्थ तुम्ही तितकं अधिक शिकलं पाहिजे, अधिकचा संघर्ष केला पाहिजे. ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे तुमचा. म्हणजे एकदा ध्येय ठरवा, दिशा ठरवा, रस्ता ठरला की मग संकटांना सामोरे जा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तुमच्याकडं बाकी काही नसलं तरी चालेल, काही नसलं तरी चालेल, फक्त तुमच्याकडे एक गुण हवा, चिवटपणा, ज्याला आम्ही सातत्य म्हणतो. सातत्य. शिवाजी महाराजांचं आयुष्य 50 वर्षाचा. 1630 ला जन्म झाला, 1680 ला मृत्यू झाला. महाराजांची 10 वर्ष बालपणात गेली आणि 10 वर्ष घोड्यावर बसून रणांगणावर युद्ध खेळण्यात गेली. उरलेली 30 वर्ष फक्त स्वराज्याचं सुराज्य करण्यात गेली. म्हणजे महाराजांचं आयुष्य 50 वर्षाचं आणि स्वराज्याचं आयुष्य फक्त 35 वर्षाचं. पण जगातल्या इतिहासातली पहिली क्रांती आहे की 750 वर्षाचं पारतंत्र्य शिवाजी महाराजांनी फक्त 35 वर्षात हटवलं. फक्त 35 वर्षात. जगात अशी क्रांतीच घडली नाही, कुठेच घडली. का? एवढ्याशा कमी काळात महाराजांनी एवढं अलौकिक यश कसं मिळवलं? याचं कारण एकच आहे, सातत्य. सतत. तुम्हाला माहितीये, तुम्ही कधी झऱ्याच्या नदीच्या काठावर गेला तर तिथल्या दगडाकडे कधीतरी बघा. एखादा पाण्याचा थेंब सतत दगडावर पडत राहतो, सतत. आता पाण्याच्या थेंबाची ताकद किती हो? नाहीच आहे ना काही ताकद. पण तरी तो जिथं पडतो त्या दगडावर तिथं खून उमटलेली असते, तो थेंब पडत असल्याची. तो दगड सुद्धा टोकरतो, दगडाला सुद्धा भेट पाडतो तो पाण्याचा एक थेंब. ही पाण्याच्या थेंबाची ताकद नाही,
ही त्याच्या सातत्याची ताकद आहे. तुमच्याकडे शक्ती नसू द्या, पण तुम्ही सतत 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 घाव घाला, तुम्ही दगडाला सुद्धा फोडू शकता. एवढा प्रचंड सामर्थ्य. सातत्य ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. एका विद्वानाला एखाद्याने विचारलं की हे जग कधी संपेल. त्या विद्वानानं सांगितलं, ज्या दिवशी एखादी मुंगी निवांत आराम करताना तुम्हाला दिसेल, त्या दिवशी समजून जा ह्या जगाचा अंत जवळ आलाय. ज्या दिवशी एखादी मुंगी निवांत आराम करताना बसलेली दिसेल, तुम्ही कधी बघा, मुंगी तुम्हाला कधी निवांत दिसणार नाही. 4 महिन्याच्या पावसाळ्याची बेगणी करायला ते 8 महिने सतत काम करत असते, सतत काम करत असते. तुम्हाला माहितीये, मुंगीला दिसत नाही. जे डोळे असतात ते फक्त आपल्याला दाखवायला, पण मुंग्या आंधळ्या असतात. मुंगीला दृष्टी नसते, पण तरीही मुंगीची रांग चुकलेली तुम्हाला कधी दिसणार नाही. सगळ्या मुंग्या एकाच रांगेने चालतात. नजर नसताना, डोळे नसताना, दृष्टी नसताना. खरं तर त्यांच्यात जी राणी मुंगी आहे ती टेट्रासिन नावाचं रसायन सोडते आणि त्याच्या वासावर बाकीच्या मुंग्या रांगेनं मागं मागं येत राहतात. पण शिस्त मुंग्या पाळतात, हे सगळ्यात महत्वाचं. आणि तुमच्या माहितीसाठी, मुंगीचं आयुष्य किती असेल हो? किती वर्ष जगत असेल मुंगी? आपण होतो काय, पायाखाली आली की मिली, सकाळी जन्माला येत असेल, दुपारी मरत असेल. किती आयुष्य मुंगीच? मुंग्यांच्या काही प्रजाती 30 वर्षापेक्षा जास्त काळ जगतात. मुंगींचं आयुष्य काही प्रजाती 30 वर्षापेक्षा जास्त. सतत काम करतात, त्या सतत अखंडपणे काम करतात, पण कामानं मरत नाहीत. आमच्याकडे सुद्धा माणसं कामानं नाही, माणसं तानानं मरतात. पुरा अभ्यास अभ्यास इतका अभ्यास करायचा असतो का, मरायचा आहे का, सद बोलून जातो आम्ही. अभ्यासानं नाही मरत आहे कोण, अभ्यासाच्या तानानं मरतं का? तुम्ही वेळेत काम करत नाही. निवांत निवांत बघू परीक्षा आल्यावर, बघू परीक्षा आल्यावर, मग अभ्यास अभ्यास साठत जातो, साठत जातो, साठत जातो, आणि अचानक परीक्षा येते. आता कसं व्हायचं? मग ताण येतो, आणि मग काही होऊ द्या, संकट येऊ द्या, अडचण येऊ द्या, परिस्थिती खराब असू द्या, एक गोष्ट लक्षात ठेवायची, अजिबात ताण नाही, तणाव नाही, अजिबात नाही. शिवाजी महाराजांना मी का म्हणतो माहिती आहे? सगळ्यात महत्वाचं कारण, 50 वर्षाच्या शिवाजी महाराजांच्या आयुष्यात त्यांच्या समोर आलेला प्रत्येक प्रसंग मृत्यूचा होता. प्रत्येक प्रसंग मृत्यूचा. फतेह खानाला मृत्यू, अफजल खानाला मृत्यू, शाहिस्ता खानाला मृत्यू, मिर्झा राजे आले मृत्यू, महाराज आग्र्यात गेले मृत्यू. प्रत्येक प्रसंग मृत्यूचा प्रसंग. एवढा 40,000 फौज घेऊन अफजल खान आला. महाराजांची सगळी फौज 7,500. आता महाराज काय म्हणले त्यावेळी, त्यांचे 40,000 आपले 7,500, डिपॉझिट पण राहणार नाही. माघार घेतली, परत फिरले का अफजल खानाच्या हातून मरायचंच आहे, त्यापेक्षा आपणच आत्महत्या करू म्हणून आत्महत्या करून मोकळे झाले नाही. लढले महाराज, भिडले. सगळ्याच लढाया तलवारीच्या जोरावर लढता येत नाहीत, बऱ्याच लढाया बुद्धीच्या बळावरच जिंकता येतात, हे आम्हाला शिवाजी महाराजांनी सांगितलं. ताकदीच्या नाही, युक्तीच्या बळावर महाराजांनी खान मारा, पण मृत्यूच. अहो, एवढा मोठा महायोद्धा असलेला धनुर्धारी अर्जुन भगवान श्रीकृष्णांबरोबर कुरुक्षेत्रावर आला. पांडवांच्या समोर सगळे कौरव आहेत. आता युद्धाला सुरुवात होणार आहे. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं, अर्जुना युद्धास सज्ज हो. आणि अर्जुनानं समोर बघितलं, आणि समोर बघितल्याबरोबर अर्जुन खचला, गोंधळला, विचलित झाला, रथातनं खाली उतरला आणि भगवान श्रीकृष्णांना म्हणाला, नाही लढू शकत, लढूच शकत नाही. एवढा प्रचंड महायोद्धा असणारा अर्जुन सुद्धा भावविवश झाला, विचलित झाला, गोंधळला. पण 50 वर्षाच्या आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण मृत्यूचा असून सुद्धा शिवाजी महाराज मात्र कुठेही विचलित झालेले दिसत नाहीत, गोंधळलेले दिसत नाहीत, भावविवश झालेले दिसत नाहीत, खचलेले दिसत नाहीत. याचं कारण काय? कारण शिवाजी महाराजांचं त्यांच्या भावनांवर पूर्ण नियंत्रण. यशाचं हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे, सगळ्यात महत्वाचं. मासाहेब जिजाऊनी त्यांना अलौकिक गुण दिलाय, स्थिर मनाचा, ठामपणाचा.
मृत्यू असू दे समोर, पण विचलित व्हायचं नाही. हे सगळ्यात अलौकिक गुण आहे हा, सगळ्यात. त्यामुळे मी कायम सांगतो, आणि शिक्षण संस्थांसाठी तर हे का महत्वाचं आहे. आम्ही आमच्या पोरांना अभ्यासाचं नियोजन कसं करायचं ते शिकवतो, आर्थिक नियोजन कसं करावं तेही शिकवतो, पण स्वतःच्या भावनांचं नियोजन कसं करावं हे मात्र अजून आम्ही कुठल्याच अभ्यासक्रमात शिकवत नाही. ज्या दिवशी आम्ही ते शिकवू त्या दिवशी या देशात एकही आत्महत्या होणार नाही आणि एकही खून झालेला तुम्हाला दिसणार नाही. एखादा गुन्हा घडल्यानंतर त्या गुन्हेगाराला विचारा, अरे असं का केलंस? भावनेच्या भरात झालं. सगळ्या वाईट गोष्टी भावनेच्या भरात घडतात, कारण भावनेवर नियंत्रण नाही. नापास होण्याची भीती आली की भावना संपला, नियंत्रण नाही, आत्महत्या. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, या पिढीला भावनांचं नियोजन करायला आम्हाला शिकवता आलं पाहिजे. हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे. एकदा जर हे आम्ही शिकवलं मग 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 काही अडचण. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि या जगाच्या इतिहासात सगळा इतिहास जो घडवला तो तुमच्या सारख्या तरुण पिढीनं घडवला. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली ती वयाच्या 16व्या वर्षी, तुकोबांनी गाथा लिहिली ती वयाच्या 23व्या वर्षी, स्वामी विवेकानंद अमेरिकेच्या शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये गेले तेही 23व्या वर्षी, शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं तेही 16व्या वर्षी. ही काय 70-80 वर्ष वयात झाल्यावर माणसाने इतिहास घडवला नाही. इतिहास तरुण असतानाच घडवलाय आणि तुम्ही तो आत्ताच घडवू शकता. ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. खरं तर स्वातंत्र्यपूर्व काळ होता. एक छोटासा मुलगा, आपल्या आईनं त्याचं नाव प्रताप ठेवलेलं. इंग्रजांचं राज्य त्यावेळी, आणि आईनं या छोट्या प्रतापला सांगितलं, प्रताप बाजारात जा आणि भाजी घेऊन ये. त्या प्रतापच्या हातावर 2 आणे ठेवले आणि तो 10 वर्षाचा प्रताप भाजी आणायला निघाला. बाजारात गेला, तिथल्या चौकात पोहोचला आणि समोरचं दृश्य बघून थिजल्यासारखा जागेवर उभा राहिला. इथल्या रयतेला इंग्रजांनी झाडाला बांधलं होतं. त्यांच्या पाठीवर चमकाचे फटकारे उडले जात होते. त्यांचा आक्रोश आणि किंकाळ्या सगळा असमंत भेदून टाकत होत्या. त्या प्रतापने ते दृश्य बघितलं आणि बघता बघता तडतडून घाम फुटला, हात थरथरायला लागले आणि जागच्या जागेवर तो उभा राहिला. समोरचं दृश्य बघून तो आल्या पावली तसाच घरी परत आला. आईला विचारलं, प्रताप भाजी कुठं आहे? तसा प्रताप म्हणाला, आई बाजारात गेलो होतो, त्या चौकापर्यंत पोहोचलोही होतो, पण आई त्या चौकात इंग्रजांनी आपल्या रयतेला झाडाला बांधलं होतं. त्यांच्या उघड्या पाठीवर चापकाचे फटकारे ओढले जात होते. आई त्यांचा तो आक्रोश आणि किंकाळ्या तशी ताडकन त्या प्रतापची आई म्हणाली, प्रताप एवढं सगळं घडत होतं त्यावेळी तू काय करत होतास? त्या प्रतापला काय कळेल? आई मी एवढा मी काय करायला हवं होतं, मी काय करायला हवं होतं? तशी प्रतापची आई म्हणाली, प्रताप धावून जायला हवं होतास त्या इंग्रज अधिकाऱ्यावर, चेंदामेंदा करला होता त्याचा. लक्षात ठेव प्रताप, जिथं अन्याय अत्याचार होतो तिथं गप्प बसायचाच नसतं. एका आईनं आपल्या पुत्रावर केलेला हा संस्कार होता. जिथं अन्याय अत्याचार होतो तिथं गप्प बसायचाच नसतं. प्रतापच्या उरावर मनावर तो संस्कार कोरला गेला. एक आठवडा उलटला असेल. प्रताप परत त्या बाजारच्या दिशेने निघाला होता. त्या चौकापर्यंत पोहोचला होता. समोर दृश्य परत नाही दिसलं. इंग्रजांनी त्या रयतेला झाडाला बांधलेलं, चपकाचे फटकारे ओढले जात होते. त्यांचा आक्रोशाने किंकाळा. बघता बघता प्रताप परत थिजल्यासारखा झाला. पण त्याच वेळी आईचा संस्कार आठवला, जिथं अन्याय अत्याचार होतो तिथं गप्प बसायचंच नसतं. आणि बघता बघता प्रतापच्या दोन्ही मुठ्या आवळल्या गेल्या. सगळं शरीर थिजल्यासारखं झालं. मनात अंगार पेटला आणि इंग्रज अधिकारी फक्त समोर दिसायला लागला. आईचं वाक्य घुमत होतं, जिथं अन्याय होतो तिथं गप्प बसायचंच नसतं. आणि बघता बघता प्रतापनं समोर पडलेला दगड घेतला आणि त्या इंग्रज अधिकाऱ्याच्या दिशेने फिरकावला. इंग्रज अधिकाऱ्याच्या मस्तकात तो दगड बसला. खोक पडली, भरभर भरभर रक्त व्हायला लागलं. इंग्रज अधिकारी खाली कोसळला. पण थांबतोय तो प्रताप कसला, धावत धावत गेला. उचलता येणार नाही एवढा दगड घेतला आणि घातला त्या इंग्रज अधिकाऱ्याच्या डोक्यात. मेंदूचा चेंदा मिंदाच रक्ताच्या चिळकांड्या उडत राहिल्या. आता इंग्रज अधिकारी टाचा घासत राहिला. टाचा घासणारा त्या इंग्रज अधिकाऱ्याकडे बघत प्रताप म्हणाला, आईनं सांगितलंय मला, जिथं अन्याय अत्याचार होतो ना तिथं गप्प बसायचाच नसता.
पण तेवढ्यात इंग्रज पोलीस आले. पोलिसांनी या प्रतापला कैद केला. दुसऱ्या दिवशी न्यायालयापुढे हजर. 10-12 वर्षाचा आहे म्हणून सोडून नाही दिलं. बाल गुन्हेगार म्हणून माफ नाही केलं. आरोप ऐकला आणि न्यायाधीशांनी शिक्षा सुनावली. मरेपर्यंत फाशी आणि पेनाचा मोडली. इवल्याशा प्रतापला फाशीची शिक्षा झाली. प्रतापची रवानगी तुरुंगात झाली. एक दिवस उलटला आणि एके दिवशी तुरुंगाचे अधिकारी प्रताप जवळ आले. प्रताप, उद्या तुला फासावर द्यायचं आहे. प्रताप, उद्या तू मरणार आहेस. तुझी शेवटची इच्छा असेल तर सांग. आणि हा इवलासा प्रताप म्हणाला, माझी शेवटची इच्छा एकच. माझ्या आईला फक्त मला एकदा भेटायचं. माझ्या आईला फक्त मला एकदा भेटायचं. तुरुंग अधिकाऱ्याने त्याची शेवटची इच्छा ऐकली. प्रतापच्या आईला निरोप धाडला. दुसऱ्या दिवशी प्रतापची आई तुरुंगात आली. पण रडत नाही आली, माता पिठात नाही आली, आक्रोश करत नाही आली. माझं एकुलता एक पोर मरतोय म्हणून टाहो फोडत नाही आली. आणि अभिमानी उराल आलेल्या प्रतापला विचारलं, प्रताप का बोलावलास? तसा प्रताप सरदेशाईच्या कुशीत शिरला. आई, उद्या मला फासावर देणार आहे. आई, उद्या मी मरणार आहे. आई, लहानपणापासून तू रोज माझ्यावर एक संस्कार करत आलीस. आई, मरण्यापूर्वी तुझा एखादा शेवटचा संस्कार माझ्यावर व्हावा असं वाटलं म्हणून बोलावलं. आई, कर ना संस्कार. मरण्यापूर्वी शेवटचा संस्कार कर माझ्यावर. आई, तसं राग प्रतापच्या डोक्यावर आईनं हात घट्ट धरला आणि प्रतापच्या आई प्रतापला म्हणाली, ऐक प्रताप, शेवटचा संस्कार ऐक. मरते वेळी, फासावर जाते वेळी तुझ्या डोळ्यातनं अश्रूचा एक थेंबही नाही आला पाहिजे. प्रताप, तू रडला नाही पाहिजेस. शेवटचा संस्कार एवढाच, तू रडला नाही पाहिजेस. आणि शेवटचा संस्कार करून ही आई ताडकन माघारी वळाली. झपझप पावलं टाकत निघाली. 10-12 पावलं गेली आणि अचानक काय वाटलं कुणास ठाऊक, त्यानं माघारा वळून बघितलं. प्रतापच्या दोन्ही डोळ्यातनं खळखळ पाणी उघडत होतं. संतापली, ताड पावलं टाकत आली, एक खणखण वाजवली. अरे, आत्ता संस्कार केला होता. मरताना तुझ्या डोळ्यात पाणी नाही आलं पाहिजे. 4 पावलं नाही गेले, नेबळटासारखा रडायला लागलास. तसा प्रताप सरदेशाईच्या कुशीत शिरला. आईला म्हणाला, आई, फासावर जातोय म्हणून नाही रडत. मरणाची भीती वाटते म्हणून नाही रडत. आई, रडतोय एवढ्यासाठी की इतरांच्या आया त्यांच्या पोरांवर जगण्याचे संस्कार करतात. त्या परमेश्वरानं मला अशा आई दिली जी माझ्यावर मरण्याचे संस्कार करते. त्या परमेश्वराला विनंती करत होतो, जर दिलासाच पुढचा जन्म तर याच आईला माझ्या आई म्हणून पाठव, जी माझ्यावर असे सर्वोत्तम संस्कार करत राहील. आई, मरणाच्या भीतीनं नाही, तुझ्या आठवणीनं डोळ्यात पाणी आलं. आणि प्रतापच्या आईनं प्रतापला घट्ट उराशी कवटाळली. धन्य झाली कुसुमाची, तुझ्यासारखं पोर या कुशीत जन्माला. मातीसाठी मरणारी अशी कैक पोरं कुर्बान करणाऱ्या माता या मातीत निर्माण झाल्या म्हणून तरी तो इतिहास घडला. आमच्या मुलांवर ते संस्कार फक्त घडायचे नकोत, तर इतरांना घडवायचेही झाले पाहिजेत. नाहीतर आमच्या शिक्षणानं डॉक्टर बनवला, पण हा डॉक्टर किडनॅप करणारा ठरला. आमच्या शिक्षणाने इंजिनियर बनवले, पण हे इंजिनियरचे पूल बांधतात. त्या पुला खालून पाणी जाण्याच्या ऐवजी पाण्यातून पूल वाहून जाऊ लागले. आम्ही नेमकं घडवलं काय? डॉक्टर इंजिनियर घडवण्यापेक्षा त्यांना आधी माणूस म्हणून जर आम्ही घडवू शकलो तर ती आमची सगळ्यात सर्वोत्तम कामगिरी. भुकेल्या माणसाला अन्न देणं, तहानल्या माणसाला पाणी देणं, धडपडणाऱ्या माणसाला आधार देणं आणि झेपावणाऱ्या माणसाच्या पंखात बळ भरणं, ह्या कृती म्हणजे ही माणूसपणाची लक्षणं आहेत. अशी माणसं उभा करूया
जी समाज उभा करते, जे राष्ट्र उभा करते.